लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। शुभ संध्याकाळ। प्रौढ मित्रमंडळ आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये उपस्थित परम आदरणीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव सर, सर्व कार्यकर्ता गण आणि ज्यांच्याकडून मी मार्गदर्शन प्रत्यक्ष घेण्यासाठी आलो आहे अशी सगळी प्रत्यक्ष मातृशक्ती आणि ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, संघाच्या शाखेमध्ये आम्ही सहल घेऊन जात असतो। वर्षा सहल, गिर्यारोहण, आणि त्या वर्षा सहलीला सगळ्या वयोगटांचे कार्यकर्ते स्वयंसेवक असतात। आणि मग जो सगळ्यात छोटा आहे तो मागे राहायला नको म्हणून सगळ्यात पुढे त्याला ठेवायचं आणि सगळ्यात समजूतदार व्यक्तीने मागे थांबायचं। आजच्या व्याख्यानमालेमध्ये सगळ्यात छोटा बालक तुम्ही सगळ्यांनी मला पुढे केलं आहे अशी माझी पक्की धारणा आहे। आपण अत्यंत भाग्यवान आहोत, निश्चितच आहोत। ताईंनी सूत्रसंचालन करताना सांगितलं, डॉक्टर पण म्हणाले की आजचा विषय मंडळांनी निवडण्याचं कारण म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमीत आपण आहोत। आणि दुसरं महत्वाचं कारण की ज्या समर्थांवरती बोलण्यासाठी मला संधी प्राप्त झाली आहे त्या समर्थांची ही तपोभूमी आहे। समर्थांचा विषय असा आहे, मगाशी एक ताई म्हणाल्या की दासबोधांच्या परीक्षा देताना लक्षात येतं की किती कठीण आहे आणि सगळ्यांचा माझ्याकडे पाहून भ्रमनिरास्त झालेलाच आहे प्रथमदर्शनी। निश्चितच वक्ता दशसहस्रेषु असं म्हटलं जातं। ते सगळ्यात शेवटी तुम्ही मला नंतर घेऊन अभिप्राय द्याल, परंतु एक गैरसमज आमच्या सगळ्या तरुणांमध्ये असतो की हरी हरी करण्याचं वय, आणि मग तेव्हाच ज्ञानेश्वरी दासबोध ऐकायचे। छोटा होतो, 4थी पासूनच मला साधारण आठवतं, आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, आम्ही मुळी येवल्याच आहे। आणि आजोबा मी शाळेतून येण्याची वाट पाहायचं। शाळेतून आलो, दप्तर ठेवलं, हातपाय तोंड धुतले, जेवण केलं, आतून इकडे ये। त्यांनी जवळ वर्तमानपत्र ठेवलेलं असायचं, मला वाचून दाखव। मग वर्तमानपत्र वाचून दाखवायचं। आता तुझ्या अभ्यासाची वेळ आहे, तू अभ्यासाला जा, 1 तासाने मला परत ये भेटायला। 1 तासाने आलो मग हळूच दासबोध काढतील, ज्ञानेश्वरी काढतील, जरा एक पान मला वाचून दाखवायचं। अशी गोडी आजोबांनी लहानपणापासून लावली। त्यामुळे तुमच्यासारख्या आजी आजोबांकडनं तो संस्कार बालपणापासून हळूहळू अंकुरित व्हायला लागला। आणि या विषयात जरी आम्हाला तरुणांना वाटत असलं की प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे, तरी पण त्याचं बीजांकुरण एका अर्थाने झालं।
समर्थांचं घराणं इथपासून आपण आज विचार करणार आहोत. आणि न की आज समर्थांच्या तत्वज्ञानावर, कारण की तत्वज्ञानातली एक ओवी जरी घेतली, एक समास घेतला, तर मला 2 तासही पुरत नाहीत. आता काही दिवसांपूर्वी ढेकणे काकांच्या आश्रमामध्ये दासबोधातील फक्त नवविधा भक्ती एवढ्या विषयावरती बोलायला गेलो. तिथे असंच झालं, सुरुवातीला सगळ्यांचा भ्रमविलास. कोणीतरी ज्येष्ठ शास्त्री आले असतील, वयस्कर, मागच्या वर्षीची गोष्ट. आणि विषय ज्या वेळेला संपला, पूर्णाहुती झाली धो 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 पावसाने. पावसाचे दिवस नव्हते. प्रभुणे महाराज म्हणाले पूर्णाहुती झाली, वरुण राजा प्रसन्न झालाय, तुम्हाला आशीर्वाद मिळाला. म्हटलं धन्यवाद. हे ठोसर घराणं मूळचं बिदरचं. आणि बिदरचे पहिले मूळ पुरुष म्हणजे समर्थांपासून 23 पिढ्या पाठीमागे कृष्णाजी पंत. बिदरमध्ये राज्यक्रांती झाली, परचक्र चालून आलं, आणि मग आता इथे राहण्यात स्वारस्य नाही म्हणून कृष्णाजी पंत तिथून निघाले आणि महाराष्ट्र देशामध्ये येऊन बीड जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावामध्ये ते आपलं कुलकर्णी पण चालवू लागले. अत्यंत कर्तृत्ववान कृष्णाजी पंत. कृष्णाजी पंतांना 4 मुलं झाली. आणि हळूहळू कृष्णाजी पंतांनी आपला व्यवसाय 48 गावांपर्यंत वाढवला होता. आता हीच त्यांची विरासत, ही संपत्ती ती आपल्या 4 मुलांमध्ये वाटून दिली. 5वा मुलगा थोडा उशिराणी झाला, पण 4ही बांधवांनी ठरवलं की हरकत नाही, आपण आता ही 4ची वाटणी 5आत करूयात. पण हे 5वे चिरंजीव अत्यंत कर्तृत्ववान, ते म्हणाले नाही, आधी जसं झालंय तसं राहू द्या. आणि मग हिरवे गावी ते स्वतः दशरथ पंत गेले, 5वे चिरंजीव, आणि तिथे ही पिढी सुरू झाली. त्यांच्यापासून 21वा वंशज, त्यांचं नाव सूर्याजी पंत. आणि मग ते सूर्याजी पंत पुढे जांब या गावामध्ये आले, की जे समर्थांचे आजोबा. वडिलांचंही नाव सूर्याजी पंत. पुढे आजोबांनी आपल्या चिरंजीवाला हा वारसा सगळा दिला, अत्यंत सुसंस्कारित पिढी. आणि जसं कालिदासांनी म्हटलंय की सूर्य प्रभो वंशः, कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला प्रभावी वंश, तसा सूर्य प्रभावी वंश आणि प्रभू श्री रामचंद्रांचीच उपासना 21 पिढ्यांपासून या परिवारामध्ये चालत आलेली होती. आणि नारायणाचे म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे पिता श्री सूर्याजी पंत, मातोश्री राणूबाई, हे दोघेही अत्यंत पवित्र असे दंपती वयाच्या 12व्या वर्षापासून नारायणाच्या वडिलांनी म्हणजे सूर्याजी पंतांनी सूर्य भगवंताची, सूर्य नारायणाची उपासना करायला सुरुवात केलेली होती. आणि इतके त्या उपासनेमध्ये ते रममान व्हायचे की अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं. ओम ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसन्निविष्टः केतुवान मकरकुंडलवान किरीटी हरी हिरण्मय पुरधुत शंख चक्रः. ध्यान करायचं आणि ओम मित्राय नमः पासून सवित्र सूर्य नारायणाय पर्यंत एकानंतर एक संपूर्ण 12 नमस्कारांची अशी अनेक आवर्तनं करायची. सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आणि जोपर्यंत सगळी उपासना पूर्ण होत नाही तोपर्यंत जलप्राशन सुद्धा करायचं नाही. अशी 2 तप उपासना सूर्याजी पंत करत होते. राणूबाई अगदी त्यांना खंबीर साथ देणाऱ्या, त्यांचाही सतत जप चालू असायचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सातत्याने राणूबाई घरामध्ये जप करत असायच्या. आणि विवाह होऊन 24 वर्ष होऊन गेली आहेत, तरी पण अद्याप संतती नाही.
आणि स्त्री सुलभ स्वभावानुसार राणूबाईंना थोडीशी खिन्नता तर होतीच. भागवती सप्तमी, रथसप्तमीला आता 24 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून सूर्याजी पंतांनी ठरवलं की आता उद्यापन केलं पाहिजे. 24 वर्षापासून आपण सूर्यनारायणाची साधना करतोय, उपासना करतोय. तर आता या व्रताची आपण सांगता करूया. पत्नीला सांगितलं की उद्या सप्तमी आहे, उद्या आपण पारण करूया. जी ठीक आहे. सगळी लगबगीने तयारी केलेली आहे राणूबाईंनी आणि अत्यंत एकाग्रतेने सूर्याजी पंतांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठून रोजचं आपला अन्निक आवरलं. एक एक स्तोत्र मंत्र आणि वेदोक्त अनुष्ठान पूर्ण होत होत सूर्य डोक्यावरती आला. दुपारचे 12 वाजले. सूर्य मध्यान्नी आलेला आहे आणि कानावरती ध्वनी आला, ओम भगवती दीक्षां देहि. आणि तत्काळ सूर्याजी पंत म्हणाले, अहो जरा बघता का, दाराशी कोणी अतिथी आलेला आहे आणि या वेळेला आलेला अतिथी मुळीच परत जाता कामा नये. पारण आज आपण करतो आहोत आणि या वेळेला अतिथी येतोय. अतिथी देवो भवची आपली संस्कृती आहे. अत्यंत आदराने अतिथीला सन्मानाने आतमध्ये बोलवण्यात आलं. अर्घ्य पाद्य पूजन त्या ब्राह्मणाचं केलेलं आहे. साष्टांग नमस्कार सूर्याजी पंतांनी या अतिथी समोर घातलेला आहे आणि त्यांचं तेज पाहून सूर्याजी पंत नतमस्तक होऊन हात जोडून भूदेवांना विचारतात, हे ब्राह्मण देव, आपण जरी ब्राह्मणाच्या देशामध्ये असला तरी आपलं मूळ स्वरूप मला जाणून घेण्याची अत्यंत इच्छा आहे. तेव्हा आपलं मूळ स्वरूप दाखवा. चाणाक्ष होते आणि इतक्या वर्षांच्या शुद्ध सात्विक सातत्यपूर्ण उपासनेमुळे अंगी एक तेज आलेलं होतं आणि सूर्याजी पंतांनी आपल्याला ओळखलेलं आहे हे भगवंताच्या लक्षात आलं आणि सूर्यनारायणाने त्यांना उत्तर दिलं की तू रोज ज्याची उपासना करतोस तोच मी आहे. साक्षात सूर्यनारायण ज्या वंशामध्ये प्रत्यक्ष देह धारण करून समोर आलेले आहेत. दोन्ही पती पत्नींनी साष्टांग नमस्कार घातला. सूर्यनारायण अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. पंत, काय इच्छा आहे, काय हवंय, मागून घ्या, मी प्रसन्न आहे, प्रसन्न असतो, मागा. हात जोडले. उपासना सुरू करताना आता कुठल्याही गृहस्थाचं वैशिष्ट्य आहे, सकाम उपासनेने सुरुवात होते आणि उत्तम संतती प्राप्त व्हावी म्हणून सुरू केलेली उपासना. परंतु जसं ध्रुव बाळ सुद्धा मागायचं विसरून गेला भगवंताकडे. ज्या वेळेला नारायण प्रसन्न झाले आणि ध्रुव बालकाला विचारलं, बाळा काय पाहिजे, माग. इतक्या छोट्या वयामध्ये तू इतकी कठोर तपश्चर्या का करतोयस? त्यावेळेला ध्रुव बाळाने सुद्धा जे सांगितलं तेच उत्तर सूर्याजी पंतांनी दिलं. ध्रुव बाळ म्हणाला होता, देवा, मी तर आढळ स्थानासाठी उपासना सुरू केली होती, परंतु मला आता काही नको, केवळ तुमचं नाव या हृदय कमलामध्ये आणि सातत्याने तुमचं स्मरण राहावं. सूर्याजी पंत तेच म्हणतायत, भगवंता आता काही नको, नित्य निरंतर तुमचं स्मरण राहावं, या हृदय कमलामध्ये आपणच कायम विराजमान असावे. सूर्यनारायण प्रसन्न झाले. सूर्यनारायण म्हणतायत, पंत, तुमच्या वैराग्यशील आचरणाला अनुसरूनच तुम्ही बोललात, परंतु तुमच्या पत्नीला विचारा, अगं तुला काय हवंय, तू मागून घे. नाही नाही, काही नको, नाही खरंच काही नको देवा. जसं अहो म्हणाले तसंच. नाही नाही, स्त्रीच्या मनामध्ये निश्चित काहीतरी असतं, तू निसंकोचपणे माग. पंत रागावणार नाहीत. पंत माझ्या शब्दाच्या बाहेर नाही.
आणि मग राणूबाई मनामध्ये विचार करतायत, मागू की नको, मागू की नको. बर बोलते. आणि राणूबाई नतमस्तक होऊन भगवंताला म्हणतायत, परम भागवत असा एखादा पुत्र द्या देवा, परम भागवत एक पुत्र द्या देवा. 24 वर्षापासून हे साधना करतायत, पण ही वंशवेल चालावी. आमच्या आधीच्या 21 पिढ्या त्या राघवाचं नित्य स्मरण करतात आणि तुमची उपासना करतात. आणि तुमची उपासना या कुळामध्ये अखंड चालावी म्हणून देवा एक परम भागवत वंशवेळ टिकावी म्हणून एक कुळ द्या. बाळा तथास्तु. एक नाही, तुला 2 पुत्र होतील. एक मदंशे करून तुला ज्येष्ठ पुत्र प्राप्त होईल आणि एक हनुमंताच्या अंशे करून दुसरा पुत्र तुला मिळणार आहे. आणि दोन्ही हे जगत विख्यात होतील. तुझा ज्येष्ठ पुत्र हा गृहस्थ आश्रम स्वीकारेल आणि धाकटा पुत्र हा ब्रह्मचर्याश्रमाचं पालन करणार आहे. तथास्तु म्हणून आणि आशीर्वाद देऊन सूर्यनारायण अदृश्य झाले. आणि बरोबर गंगा मातेचा नवस केलेला राणूबाईंना आठवला. जोळीमध्ये पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं आणि ज्या पुत्राचा जन्मापासूनच अत्यंत गंभीर असा स्वभाव आणि गंगा मातेचा नवस केलेला म्हणून त्याचं नाव ठेवलं गंगाधर. ज्येष्ठ आहे, पहिला पुत्र आहे आणि हळूहळू तो जसा वाढू लागला तसे आध्यात्मिक गुण सगळे दिसू लागले. शके 1527 पहिला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि शके 1530 रामनवमीच्या दिवशी दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालंय. हनुमंताच्या अंशे करून साक्षात नारायण आले आहेत म्हणून या दंपतीने त्याचं नाव नारायण ठेवलं. गावातली सगळी मंडळी, घरातले सगळेजण मोठ्या मुलाला श्रेष्ठ म्हणू लागले, कारण त्याचं वागणं तसं श्रेष्ठ. आणि धाकटा नारायण हा मात्र जरा अवखळ आहे आणि बालसुलभ सगळ्या त्याच्या हालचाली आहेत, खेळकर आहे आणि अत्यंत परम भागवत असे 2 पुत्र प्राप्त झाले आहेत. तर संतांच्या पायावर घातलं पाहिजे म्हणून पैठणला गेले आहेत पिताश्री. दोन्ही बालकांना घेऊन गेले आणि श्रेष्ठांना तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालाच आहे, परंतु मंत्र अनुग्रह प्राप्त होण्या इतका अजून तो मोठा नाही. एकनाथ महाराज म्हणाले, पंत हे दोन्ही पुत्र तुमचे जगत विख्यात होणार आहेत. आणि दोन्ही पुत्रांना भरभरून आशीर्वाद संतांचे मिळाले. सूर्याजी पंत घेऊन आलेत घरी. राणूबाई अत्यंत प्रसन्न आहेत. दोन्ही पुत्र हळूहळू वाढायला लागले आहेत. नारायणाचा अवखळपणा सुरू झालेला आहे आणि नारायण हा जसा मारुती रायाचा शक्तीचा अवलष्कार तसाच हा नारळ आहे. सगळीकडे गावामध्ये दौडतोय. एक दिवस पाटलांच्या खड्यावरती गेला. पाटील बुवांना विचारतो, पाटील बुवा काय काम चाललंय? ब्राह्मणाचं पोर आलंय. मोठ्या कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं. गोरं गोमट चांगलं सुदृढ पोरग आहे. काय रे तुला काय करायचंय? जरा आता मजा घेऊ बालकाची. हे जोंधळ्याचे पोते भरणं चाललंय, मळणीचं काम चालू आहे. नेतो का एखादं पोतं? इतक्या छोट्याशा बालकाला म्हणतात जोंधळ्याचं पोतं नेतो का? हो काका नेतो ना. आणि दुसऱ्या क्षणाला या बालवीराने जे टाकलं पोतं पाठीवर आणि तुरु 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 वेगाने सुटला आपल्या वाड्याकडे. पाटील निशब्द स्तब्ध आणि मग भानावर आल्यानंतर पळत सुटले. यांनी घरी जाऊन पहिलं पोतं टाकलं, पळत पळत आले दुसरं पोतं, चालले तुरु 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 घरी. 2-3 पोते गेल्यानंतर पाटील भानावरती आले. आपले डॉक्टर पाटील नाहीत हा, हे अत्यंत सज्जन आहेत. पाटील वैतागले आणि मग राणूबाईंकडे आले पळत. ओ राणूबाई
तुमच्या पोराने आमचे पोते चोरून आणले. नारोबा थांबले. हे बघा काका, चोरलेत का? तुमच्या समोर तुम्ही म्हणालेत ना जेवढे पाहिजे तेवढे उचलून घेऊन जा. आणतो एक एक. बर बाबा, तू देव माणूस आहे रे भाऊ, असं म्हणून शेवटी पाटलांनी एक पोतं उचललं, टाकलं. त्यांच्या आठवणीप्रमाणे 3च पोती नेली होती. पहिलं, दुसरं, तिसरं, परत येता तर खाली आहेच रास. आणि मग ही वार्ता गावात हा 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 म्हणता पसरली की खरोखर सूर्याजी पंतांकडे हा नारायणाचा अवतार झालेला आहे आणि हा अत्यंत शक्तिशाली आहे. आणि मारुती सारख्या इकडे तिकडे उड्या मारत असतो म्हणजे हा मारुती रायाचा अवतार आहे. आणि यांचा ज्येष्ठ पुत्र हा गंगाधर, त्याला श्रेष्ठ म्हणतायत. हा अत्यंत देवगुणी आहे, हा शांत आहे, हा गंभीर आहे आणि हा साक्षात सूर्यनारायणाचा अवतार आहे. सगळीकडे पंचक्रोशीमध्ये ही वार्ता पसरलेली होती. आणि सूर्यनारायणाने पंतांना आणखी एक वर दिला होता की तुमच्या इतक्या वर्षांच्या तपस्येला अनुसरून लवकरच तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन होणार आहे. आणि आता रामरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली होती. कधी एकदा रामरायाचं दर्शन होतं. आणि जवळच्या रामनवमीला बरोबर साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन पंतांना झालेलं आहे. बोलो श्री राम प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम. अत्यंत प्रसन्न झाले पंत आणि भरून पावलो, कृतकृत्य झाले आहेत. ते धन्य झालो. सगळ्या पंचकृषीला मार्गदर्शन करणारे पंत आता मात्र वेगळ्याच दृष्टीने सगळ्यांकडे पाहायचे, आलेल्या प्रत्येकाला मार्गदर्शन करायचं. आणि एक दिवस पंतांना सगळं विश्व हे सोन्यासारखं पिवळं दिसायला लागलं. पंतांच्या लक्षात आलं की पहिलं तीर दिसू लागलेलं आहे. सगळ्यांना लवकर बोलवून घेतलं आणि आता निर्वानिर्णीचं बोललं पाहिजे म्हणून राणूबाईंना आणि श्रेष्ठांना जवळ बोलावून घेतलं. आणि आपल्या या ज्येष्ठ बालकाला ते सांगतायत, बाळा तुझा धाकटा भाऊ थोडा अवखळ आहे, परंतु हा मारुती रायाचा अवतार आहे, हे लक्षात ठेवून त्याच्याशी नेहमी वागत जा हो. आणि काही क्षणात त्यांनी देह ठेवला. राणूबाईंवर ही एका अर्थाने अवकाळी कुऱ्हाड उसळली. परंतु राणूबाई मोठ्या धीरानं आपल्या प्रपंचाकडे लक्ष देत आहे. श्रेष्ठ आलेल्या सगळ्यांची काळजी घेत आहेत. परंतु नारूचा अवखळपणा अजून काही कमी होत नाही. गावामध्ये वेगवेगळ्या खोड्या करायच्या, बालसुलभ क्रीडा करायच्या, नारूचा उद्योग चालू आहे. आणि एक दिवस नारूला मातोश्री म्हणाल्या, बाळा हे काय, तू कधी शांत होणार आहेस? जरा विचार कर. तुझ्यापेक्षा 3च वर्षांनी मोठा असलेला हा तुझा भाऊ, तो बघ कसा देव माणसासारखा शांत राहतो. आणि मग नारायण म्हणाला, बरं आई, आता मी चांगलं वागेन. आणि थोड्या वेळानंतर आईच्या असं लक्षात आलं की नारायण कुठेही दिसत नाहीये. 1 प्रहर झाला, 2 प्रहर उलटले, 3 प्रहर उलटले. गावात सगळीकडे शोधून झालं, घरात सगळीकडे पाहिलं. श्रेष्ठ सगळीकडे शोधतायत, नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला. आणि मग पुन्हा एकदा घरात पाहू म्हणून आडगळीच्या खोलीमध्ये मातोश्री जाऊन पाहतायत तर मिठाच्या रांगाच्या शेजारी पाय जवळ घेऊन नारोबा बसलाय. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत आहेत. आणि तेव्हा मग राणूबाईंनी विचारलं, अरे नारायणा, अरे इथे काय करतोयस आणि हे डोळ्यातून अश्रू का तुझ्या? चिंता करीतो विश्वाची, कैसे क्षेम राहील जगती, कैसे क्षेम राहील जगती. अरे असं रडून काय जग क्षेमानी? आणि तुझ्या अशा या चिंतनाने शांतता सगळीकडे नांदणार आहे का? चल हो
बाहेर चल. हाताला धरलं, पण मनामधून अतिशय आनंद होता की माझा नारायण आता शहाणा झालाय. आपल्याला माहितीये की त्या काळामध्ये विवाहाची लगबग लगेच सुरू होऊन जायची आणि नारायणाच्या विवाहासाठी सुद्धा लगबग सुरू झाली पुढे. नारायण मोठा चतुर. गरीब पाहण्यासाठी एखादं स्थळ आलं की अत्यंत शहाण्यासारखं वागायचं. पाहुण्यांसमोर एकदम छान बालकासारखं अगदी उभं राहायचं. ते विचारतील त्या प्रश्नांना उत्तर द्यायचं. आणि मग सगळी बैठक झाली, मुलीचे माता पिता मामा सगळे प्रसन्न झाले, मग ते जायला निघायचे आपल्या गावाकडे. मातोश्री म्हणायच्या, नारायणा जरा पाहुण्यांना वेशीपर्यंत सोडून घे. हो हो जातो ना. आणि नारायण वेशीपर्यंत जायचा. मामांजींना, मामांजी तुमच्या कानात काही सांगायचं आहे, थोडं इकडे येता का? आणि मग मामांजींना सांगायचं, मला काही लग्न करायचं नाहीये, तुमच्या पोरीचं नुकसान होईल, विचार करा परत यायच्या वेळेला. आणि मग एकदम ठसकायचे. वधू पिता असते. अनेक स्थळ यायचे जायचे यायचे जायचे, इतकं छान सगळं चालायचं, शांत वागतोय. एक दिवस मातोश्रींच्या लक्षात आलं आणि मातोश्री मग नारायणाला म्हणाल्या, नारायणा हे काय लावलंय? अरे तुझा ज्येष्ठ बंधू बघ किती छान वागतोय, त्याचा विवाह झालाय, तो कसा छान प्रपंच करतोय, मला तुला बोहल्यावर चढलेलं तरी बघू दे. बर आहे, ठीक आहे, पकडले शब्द. झालं. श्रेष्ठांना सांगितलं, गंगाधरा अरे जा तुझ्या मामांजींना सांग. आणि मग जवळच आसनगावचे भानगावकरांना सांगितलं, त्यांचे मामाच नारायणाचे, त्यांची एक मुलगी होती. आणि मग मामाजींना बोलवलं. मामाजींची सगळी चर्चा झाली आणि आता नारायणाने लग्नाला हो म्हटलंय, तर आता लवकरात लवकर उरकलं पाहिजे. परत याची काही मोठी भ्रमित झाली तर काही खरं नाही. आणि म्हणून लवकरात लवकरचा मुहूर्त काढला. नारायणाने आणि श्रेष्ठांनी एकमेकांकडे पाहिलं, मिश्किल हसले आणि लवकरात लवकर संध्याकाळचा मुहूर्त काढला. छोटस वराड मामाजींच्या गावाला जाऊन पोहोचलं. लग्न घटिका समीप येत होती. अंतरपाठ धरला गेला आणि भटजी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात करतायत. शुभमंगल सावधान. लगेच तरी भटजींना विचारला, अर्थ काय याचा? शुभमंगल आणि मग परत सावधान का बरं? शुभ जर आहे, जर मंगल आहे, कल्याणकारक आहे, तर मग सावध का व्हायचं? त्याला समजेल त्याच्या वयानुसार, असं भटजींनी उत्तर दिलं. पुन्हा श्रेष्ठांकडे पाहिलं आणि तो काळ असा दिव्यांच्या लखलखाटातल्या प्रकाशातला नव्हता. काहीतरी टिंबे घेतले असतील आणि त्या टिंब्यांच्या प्रकाशामध्ये पुढच्या सावधानला नारोबानी जे दडी मारली आणि नवरदेव पळाला पळाला पळाला. अरे पळाला, नवरदेव कुठे आहे? नवरदेव पळाला. नवरदेवानी धूम ठोकली. थोडा वेळ शोधाशोध झाली. सगळेजण विचारतायत, अरे नवरदेव कुठे गेला असेल, कुठे गेला असेल? श्रेष्ठ म्हणाले, ते सगळं राहू द्या, मुलगी आपली चांगली आहे, आपल्याला तिचं नुकसान करायचं नाही आणि तिचा लगेच विवाह आपण लावून देऊ. आणि कदाचित हा उत्तरार्ध तुम्हाला माहिती नाही. त्याच लग्न मंडपामध्ये त्या मुलीसाठी दुसरं स्थळ लगेच उभं करण्यात आलं आणि त्या मामाजींच्या मुलीचा विवाह लगेच तिथे लावण्यात आला. एका बिजवराबरोबर त्या मुलीचा विवाह लावला. आता बिजवर म्हणजे ज्याची पहिली पत्नी गेली आहे. मुलगी तर लहानच आहे, कोळ्या वयातली आहे, पण जो मुलगा आहे, जो बिजवर म्हटला गेलाय, तो सुद्धा छोट्याच वयातला आहे. पूर्वी बालविवाह व्हायचे आणि आपल्याला माहिती आहे अष्टपुत्र सौभाग्यवती असा वर का दिला जायचा? तर उत्तम उत्तम प्रकारच्या लसी नव्हत्या, उत्तम आरोग्य नव्हतं. 8 पैकी 1-2 बालक कशी वशी जगायची. एखादी पटकीची साथ आली की अनेक बालक गावातली जायची आणि मग वंशवेल चालवण्यासाठी 1-2 तरी बालक राहावीत
म्हणून मग ते 8-8 बोटं व्हायची. त्यामुळे हा छोटासा जरी बीजवर असला तरी दुसरा उत्तम वर शोधला आणि श्रेष्ठांनी पुढाकार घेतला आणि आपल्या मामाच्या मुलीचा तत्काळ विवाह लावून दिला. व्हॉट्सअप वरती काही पोस्ट फिरतात. मध्ये काही दिवसांपूर्वी एक पोस्ट फिरत होती की त्या मुलीचं पुढे काय झालं वगैरे वगैरे. आणि स्त्री मुक्तीवाली जी सगळी चळवळ आहे ते म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी अन्याय केला, अमुक तमुक. अभ्यास नसतो. परंतु धुळ्याला श्री समर्थ वाग्देवता मंदिर आहे. तिथे हजारो हस्तलिखित पुरावे आहेत समर्थांच्या काळातले. गिरीधर स्वामींनी दिलेला उत्तम पुरावा आहे. गिरीधर स्वामी असं म्हणतात की श्रेष्ठांचा आणि नारायणाचा हा सरळ सरळ कट होता. दोघांनी ठरवलेलं होतं. श्रेष्ठांना सुद्धा माहिती होतं की हा ब्रह्मचारीच अखंड राहणार आहे. परंतु आईचं समाधान करण्यासाठी संध्याकाळचा मुहूर्त काय काढला अंधारातला एवढ्या ठरलेलं होतं की सावधान म्हटलं की सावध व्हायचं आणि थोड्या वेळानंतर फार शोधाशोध करायची नाही. आणि एवढ्या अंधारात हा चतुर हनुमंतराय कोणाला सापडणार आहे हो. तो नारायण जो निघाला तो थेट जांब आपल्या गावात आला आणि दोहाच्या बाजूच्या एका वृक्षावरती तो जाऊन बसला. तुम्हाला आश्चर्य वाटेल 3 दिवस नारायण तिथे बसलेला होता. त्याने चिंतन केलं की आपल्याला आता पुढचा मार्ग कसा अनुक्रमायचा आहे. नारायणाला साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचा अनुग्रह झालेला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी श्रेष्ठांकडे आग्रह धरला होता की तुम्ही सगळ्यांना मंत्र देता, सगळ्यांना मंत्र दीक्षा देता, मला पण द्या. परंतु हा लगेचच या मार्गाला जाईल म्हणून श्रेष्ठांनी सावधपणे ती वेळ मारून दिली. अरे मोठेपणी हे सगळं करायचंच आहे, तू अजून छोटा आहेस, बालक आहेस, तुझं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे म्हणून आपल्या धाकट्या भावाची समजूत घातली. परंतु नारायणाला राहवलं गेलं नाही. गावातल्या मारुती मंदिरामध्ये जाऊन बसला आणि स्वारीनी जी समाधी लावली कित्येक तासपर्यंत एकाग्रतेने मारुतीरायाच्या मंदिरामध्ये हा नारायण बसला होता. या बालकाच्या या कठोर तपश्चर्येला पाहून हनुमंतराय प्रत्यक्ष प्रकट झाले आणि बालकाला मांडीवर घेतलं. बाळा काय पाहिजे तुला? मला मंत्र दीक्षा पाहिजे. अरे पुढे जाऊन हे करायचंच आहे. नाही नाही तुम्ही मला मंत्र दीक्षा द्या. जसं आमचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठ करतात तशी उपासना, तशी साधना, जशी माझ्या वडिलांनी केली, जशी आजोबांनी केली, जशी आमच्या 21 पिढ्यांनी केली, तशी मला साधना करायची आहे. मला प्रभू श्री रामचंद्रांचं कार्य करायचं आहे. तेव्हा देवा मला मंत्र दीक्षा द्या. आणि मग स्वतः हनुमंतरायांनी प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना केली आणि त्या मंदिरात स्वतः राम प्रगट झाले. त्यांनी या छोट्या बालकाला मांडीवर घेतलं, त्याला मंत्र दीक्षा दिली. श्रीराम जय राम जय जय राम. कानामध्ये मंत्र दिला. आपली खूण म्हणून एक स्मरणी दिली, भगव वस्त्र दिलं आणि छोटासा बाण दिला आणि पुढचं कार्य सांगितलं की पुढे तुला कृष्णातीरी राहून कार्य करायचं आहे. नारायणा आता पुढे तुला गोदावरी तीरावरती जाऊन साधना करायची आहे. पण हे सगळं झाडावरती बसून डोहाच्या वरती गुप्त स्थितीमध्ये नारायण हे चिंतन करत होते. आणि नारायण खाली उतरले. रात्रीच्या अंधारात गोदावरीच्या काठाकाठाने चालायला सुरुवात केली. किती छोटा बालक आहे, 11-12 वर्षांचा बालक आहे आणि हा चालत 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 आपल्या नगरापर्यंत, आपल्या नाशिक नगरीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. नाशिक नगर हे क्षेत्र त्या काळातलं सुद्धा कुंभक्षेत्र आहे आणि पहिल्यापासून हे नगर वैदिक आणि शास्त्री पंडितांचं गाव. आणि मग सगळी तिथे एवढी गर्दी आहे. कोणी ओळखीचा माणूस तीर्थयात्रा करायला आलेला पुन्हा गावात सांगेल, आपल्याला घेऊन जाईल म्हणून थोडस दूरवर गोदावरी माता
आणि नंदिनीच्या संगमावरती एक गुप्त गुहा शोधली. ती टाकळीची, आगर टाकळीची गुहा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तिथे साधना उपासना सुरू केली. काय उत्तम दिनचर्या आहे ही. दिनचर्या संघाच्या शिबिरात असताना चौथीला मी पहिल्यांदा ऐकली आणि पहिले 4 दिवस तसं करून पाहिलं. नंतर कधी विसर पडला मलाही माहिती नाही. ब्राह्म मुहूर्तावरती उठायचं, संगमावरती जायचं, स्नान करायचं आणि सूर्य नमस्कार घालायचे. 12 नमस्काराची आवर्तन सुरू करायची. विक्र रवी सूर्य भानु खगपुष्ण हिरण्यगर्भ वरीच आदित्य सदित्य भास्कर. 12 नमस्कारांचं एक आवर्तन करत जायचं. 1200 नमस्कार घालायचे. 2 तासामध्ये 1200 नमस्कार पूर्ण करायचे आणि मग गायत्री मंत्राचं पुरश्चरण आणि श्रीराम नामाचा जप अशी साधना सूर्य मध्यान्नी येईपर्यंत करायचं. हा इतका छोटासा गोरागुंठा बालक 12 वर्षाचा आणि इतकी कठोर साधना करतोय. ही संगमावरती हा बाल तपस्वी, हा तरुण वीर हा काय करतोय. याला तरुण सुद्धा कसं म्हणावं. हा तर अरुण आहे, हा तर बाल आहे. आसपासचे सगळे ग्रामस्थ बघायचे, मोठ्या कौतुकाने त्याच्याकडे पाहायचे. सूर्य मध्यान्नी डोक्यावरती आल्यानंतर यांनी बाहेर निघायचं. पंचवटीमध्ये यायचं, जुन्या नाशकात यायचं आणि 3च घरी भिक्षा मागायची. भिक्षा मागितल्यानंतर पुन्हा त्याचे 3 भाग करायचे. काळ्या रामाला नैवेद्य दाखवायचा. गंगेत ती झोळी तशीच्या तशी उडवायची आणि त्याचे 3 भाग नैवेद्य, एक रामाला आहे, एक गोमातेला आहे आणि एक स्वतःला आहे. हे रोज लोक पाहतायत. नंतर दुपारचा वेळ हा वेदशास्त्रांच्या अभ्यासामध्ये घालवायचा आहे. वेगवेगळ्या शास्त्री पंडितांकडे जायचं आहे, वेगवेगळ्या महंतांना भेटायचंय, त्यांच्याशी शास्त्राची चर्चा करायची आहे. ऋग्वेद म्हणू नका, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, वाल्मिकीय रामायण तर स्वतः त्यांनी लिहून काढलेलं आहे. गिरधर स्वामींचा उल्लेख आहे की त्यांनी केवळ 8 मिनिटामध्ये वर्णमाला गिरवायला शिकले होते. हे समर्थ रामदास. आणि ज्या वेळेला पंचवटीच्या लोकांना असं लक्षात आलं की आपण इतकी उत्तम या बालकाला दिलेली भिक्षा हा पाण्यामध्ये बुडवतो, अशी नासवतो, लोक रागावले. कधी कधी भिक्षा देईनात, भिक्षा मिळेना, कसं कसं बोलायला लागले. घरातून पळून आलेला दिसतोय. आणि मग कल्याण करी रामराया, एकच न्याय करणारा आहे तो आमचा राघव आहे. पण त्याच्या जवळ जाऊन, काळ्या रामासमोर जाऊन समर्थ हे आपलं सगळं हृदगत मांडायचे की रामराया हे सगळे लोक माझ्याशी असं का वागतात. दिवसेंदिवस तपश्चर्या तर पुढे चाललेली होती. मधून मधून हनुमंतराय वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन परीक्षा पाहायचे. आणि एक दिवस हा युवक नदी तीरावरती बसला होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या घोषामध्ये एक अंत्ययात्रा चाललेली होती. हा तरुण संन्यासी तपस्वी साधना अवस्थेमध्ये जवळच टाकळीपासून उत्तरेला दसपंचक नावाचं गाव, आजही आपण ज्याला पंचक म्हणतो, जेल रोडच्या पुढचा भाग, त्या पंचक गावातले अत्री कुलगोत्रोत्पन्न कुलकर्णी नावाचे गृहस्थ अकाळी गेले, क्षयरोगाने गेले. आणि त्यांची पत्नी त्यांच्या मागे अनुगमन करती झाली. तिने ठरवलं की आता मी एकटी राहून काय करू, संतती नाहीये, कोणासाठी जगायचं. आणि ऐन तारुण्यामध्ये माझे पती महोदय गेले आहेत, वैकुंठ धामाला गेले आहेत. तिने सगळी सतीची वस्त्र धारण केली आणि प्रेता मागून ती चालती आहे. काही अंतरावरती लोकांनी प्रेत ठेवलं आणि सरण रचण्याची तयारी चालली होती. तिचं अचानक झाडाखाली लक्ष केलं. पाहती एक तरुण संन्यासी मुलगा बसलाय. आता शेवटचा यांना नमस्कार करावा आणि इथून पुढे आता आपण भगवंताच्या दारी चाललो आहोत, तर तपस्याचा आशीर्वाद घ्यावा म्हणून गेल्या आणि त्यांनी नमस्कार केला.
या माऊलीने जसा नमस्कार केला तर या तरुण संन्यासाच्या मुखातून आशीर्वाद बाहेर प्रगटला. अष्ट सौभाग्य, अष्टपुत्र सौभाग्यवती. आणि दुसऱ्या क्षणाला एकदम संपून या माऊलीने वरती पाहिलं आणि म्हणाली, महाराज हा आशीर्वाद या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? भांगड्यांचा आवाज आला होता. सौभाग्य लक्षण आहे. आणि मुखाडकन डोळे उघडले नारायणांनी आणि पाहतात तर त्यांच्या सगळं चित्र लक्षात आलं. सतीचा वेश हिने परिधान केलेला आहे. समोर पाहतायत, आजूबाजूला पाहतायत तर एका प्रेताची सरणाची तयारी चालू आहे. म्हणाले, माते माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते माझे नाही आहेत, ते राघवानी माझ्याकडनं वदवून घेतलेले आहेत. हा आशीर्वाद जर माझ्या मुखातून बाहेर पडलाय तर नक्कीच रामचंद्रांच्या मनात काहीतरी वेगळं आहे. चला पाहूयात कुठे तुमचे पतिमोद आहे. आणि मग अशा वेळेला माणसं वाटेल ते करायला तयार होता. लगबगीने चला चला चला. माऊली म्हणाली, जिथे प्रेत ठेवलेलं होतं तिथे ते येऊन उभे राहिले. नारायण म्हणाले, त्यांचे सगळे दोरखंड सोडा. पटापट पटापट लोक पण तसं करायला तयार झाली. तरुण मुलगा जे सांगतोय त्याप्रमाणे करायला लागले. योगशास्त्राचे उत्तम अभ्यासक होते समर्थ. लगेच त्यांनी नाडी पाहिली आणि स्मित हास्य केलं. कमंडलू मधलं जल चिंपडलंय अंगावरती आणि काही वेळात गेलेले कुलकर्णी जांभया देत उठून बसले. सियावर प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम. साक्षात आपला गेलेला पती जिवंत झालाय. सगळे लोक पहिल्यांदा तर घाबरले, भूत आहे का, प्रेत आहे का काय. परंतु सगळ्यांनी सावरलं. चमत्कार आहे, चमत्कार आहे. काय समर्थ आहे हा तरुण, समर्थ समर्थ समर्थ. आणि मग त्या टाकळीकरांनी नारायणाला नामाभिधान दिलं. हा समर्थ आहे, समर्थ म्हणू लागले. जे नाशिक मधले अनेक घरांमधले सगळे गृहस्थ असतील, विद्वान मंडळी असतील, जी नावं ठेवत होती त्यांच्यामध्ये नावलौकिक झाला. वाचा सिद्धी आहे या तरुणाकडे म्हणून सगळेजण त्यांच्याकडे पाहायला लागले. 24 वर्ष इतकी कठोर तपश्चर्या, एवढी साधना त्यांनी केलेली आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी मध्ये एका वाघाच्या रूपात येऊन परीक्षा पाहिली आणि समर्थ त्याला सुद्धा अगदी उत्तम उत्तर देते. म्हणाले, रामराया तुमचीच उपासना करतोय, तुमची जशी इच्छा असेल तशी. आणि वाघाच्या पुढे मान दिली. रामराय प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाले की पुढच्या कार्याला तुम्हाला जायचं आहे. लगबगीनी चला पुढे, राष्ट्रोद्धार करायचा आहे, धर्म कार्य करणे आहे. त्यावेळेला समर्थ म्हणाले, भगवंता जर अंगी तपस्येचं सामर्थ्य नसेल तर लोक ऐकणार नाहीत. त्यामुळे मला तपस्या करणं भाग आहे. तेव्हा पुरश्चरण पूर्ण करतो. 13 कोटी रामनामाचा जप आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण पूर्ण झालं की मग मी निघतो. या परिवाराला, ज्या कुलकर्णींना जिवंत केलं होतं, त्यांना आशीर्वाद दिला होता, त्या माऊलीला अष्टपुत्र सौभाग्यवती सांगितलं होतं. पुन्हा प्रसन्न होऊन सांगितलं की 8 पुत्र तुला आधी रामरायांनी दिलेच आहे, मी आणखी आशीर्वाद देतो की तुला आणखी 2 पुत्र होतील. आणि त्या कुलकर्णींना खरंच पुढे 10 पुत्र झाले. ते दशपुत्रे. आजही दशपुत्रेंचा परिवार नाशिक मध्ये आहे. ते दशपुत्रे म्हणून सुख्यात झाले. समर्थ म्हणाले, तुला 10 मुलं दिली आहेत, ज्येष्ठ पुत्र मला दे. धर्म कार्यासाठी, राघवाच्या कार्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र मला पाहिजे. आणि तो ज्येष्ठ पहिला पुत्र म्हणजे उद्धव समर्थांचे पहिले शिष्य. पहिला पुत्र झाल्यानंतर माऊलींनी लगेच झोळीत आणून घातलं. पण मी संन्यासी आहे, मी याला कुठून दूध पाजू, मी याला कसं भरवू, आता तुझ्याकडेच राहू दे. माझा न्यास, माझा ठेवा म्हणून तुझ्याकडे राहू दे. आणि याचा व्रतबंध झाल्यानंतर माझ्याकडे दे. ज्या वेळेला संपूर्ण पुरश्चरण पूर्ण झालं त्यावेळेला
मग उद्धव स्वामींना म्हणाले की आता मी तीर्थयात्रेला निघालेलो आहे, तू इथेच तुला जो मंत्र दिलाय त्याची दीक्षा तुला जी प्राप्त झाली आहे त्याची तू उपासना करायची, तू माझ्यासारखाच 13 कोटी रामनामाचा जप करायचा आहे. छोटासा बालक 9 वर्षाचा उद्धव तो मागे लागला, नाही नाही महाराज मला पण घेऊन चला, महाराज मला तुमच्याबरोबर यायचं. महाराज म्हणाले नाही बाळा, तुला इथेच राहून कार्य करायचं आहे, मी तुला पुन्हा घ्यायला येईल तोपर्यंत तू इथे साधना करायची आहे. आणि म्हणून तो तिथे गोमय मारुती स्थापन करून दिला. तो गुहेतला गोमय मारुती टाकळीचा उद्धव स्वामींचा समोर तिथे ते आराध्य दैवत म्हणून उद्धव स्वामींनी या उद्धवानी 9 वर्षाच्या बालकाने स्वीकारलं आणि आपली साधना सुरू केली. एक तरी मला महाराज तुमची साधना, तुमचं प्रवचन ऐकू द्या. तुमची साधना प्रत्यक्ष तुमच्या प्रवचनातून व्यक्त होते. तुम्ही आज रामासमोर प्रवचन करा आणि मग उद्या जा. ठीक आहे. आणि त्या दिवशी रामासमोर समर्थ प्रवचन करायला, रामकथा सांगायला उभे राहिलेले आहेत. पंचक्रोशीतले अनेक लोक आलेले आहेत. मधून मधून त्यांचं कथा आख्यान कायम राम मंदिरामध्ये असायचं. आणि ज्या वेळेला कथा सुरू झाली तर अशोक वाटिकेचा प्रसंग समर्थ सांगत होते. हनुमंतराय तिथे आले अशोक वाटिकेमध्ये, सीता मातेचा शोध केला, सीता माता सापडली, खून पडली की हीच माऊली आहे. आणि म्हणून त्यांनी श्वेत पुष्प काही गोळा केली आणि वरतून शांतपणे तिची पूजा करण्यासाठी मातेच्या चरण कमलांवरती त्यांनी ती समर्पित केली. श्वेत पुष्प समर्पित केली हे वाक्य ऐकलं आणि समोर बसलेल्या श्रोतृवृंदातून एक म्हातारा माणूस एकदम द्वेषाने उठला. बुवा खोटं सांगताय. डोळे बंद करून समर्थ कथा सांगायचं, कारण प्रत्यक्ष रावण त्यांना दिसायचं. बुवा तुम्ही खोटं सांगताय. काय बाबा काय चुकलं माझं? श्वेत पुष्प नव्हती हो, रक्त पुष्प होती, तांबडी फुलं होती. तुम्ही खोटं सांगून राहिले लोकायला. असं मला क्षण द्या. पुन्हा समाधी लावली, पुन्हा पाहतायत हनुमंतरायाने पांढरी पुष्प घेतली आहेत, श्वेत पुष्प आहेत आणि ती मातेच्या चरण कमलांवरती अर्पण केली आहे, श्वेतच आहेत. पुन्हा डोळे उघडले. बाबा श्वेत पुष्पच आहे, श्वेत पुष्पच वाहिली मारुतीरायाने. नाही नाही रक्तपुष्प. आता लोक संतापले. ए थेरड्या बस खाली. अरे पांढरी असो का लाल असो, फुलं वाहिली ना, काय फरक पडतोय? परंतु बाबा काय ऐकायला तयार नाही. आणि मग एकच अलकल्लोळ झाला. म्हणून मग लोक शेवटी उठून चालायला लागली. समर्थ म्हणाले आजचं कथानक आपण इथेच थांबवू, त्याचा पुढचा विचार आपण उद्या करूया. सगळे जायला लागले आणि धावत धावत जाऊन समर्थांनी म्हाताऱ्या माणसाचा हात धरला. थांबा बाबा थांबा. जसे म्हातारबुवा थांबले त्यांच्या पायावरती त्यांनी डोकं ठेवलं. मारुतीराया माझं काय चुकलं? मारुतीरायांनी हाताला धरलं आणि कोपऱ्यात घेऊन गेले. अरे खोटं काय सांगतोयस? मी स्वतः वाहिली, रक्तपुष्प वाहिली, तू श्वेतपुष्प का सांगतोयस? अहो श्वेतपुष्प होती, रक्तपुष्प नाही. आणि आता मारुतीरायाशी भांडण. आणि साक्षी कोण आहे? उद्धव. उद्धवाला दिसत नाहीये. काहीतरी आवाज समर्थांचा येतोय, मारुतीराया दिसत नाहीये. उद्धव स्वामी पाहत आहे. आणि मग म्हणे मी आत्ता जाऊन येतो, तू पण चल तुला दाखवतो. आणि आता ही माझी साधना चालू आहे, अजून पारणं झालेलं नाही, खंड पडेल, तुम्हीच सांगा. बरं म्हणे मी जाऊन येतो. मारुतीरायाने जे उड्डाण केलं ते थेट लंकेत. विभीषण चिरंजीवी आहेत आणि पुन्हा अशोक वाटिकेमध्ये गेले. सगळी झाडं शोधतायत. आणि अशा प्रसंगी स्वतः विभीषणाला संवेदना जाणवल्या. मारुतीराय आलेले आहेत आणि मारुतीरायांना भेटायला विभीषण तिथे प्रत्यक्ष उपस्थित झाले. मारुतीराया आज कसं काय येणं केलं? फारच आनंद आहे आज, चला संकीर्तन करूयात. महाराज मला तुम्ही सांगा, अशोक वाटिकेमध्ये जो प्रसंग झाला होता त्यावेळेला हीच झाडं होती, हीच झाडं होती, पण मी तर पांढरी पुष्प वाहिली होती.
आणि एक समर्थ म्हणून माझा भक्त आहे, नाशिकमध्ये आहे, तो म्हणतो श्वेतपुष्प वाहिली, मला वाटतंय मी रक्तपुष्प वाहिली. हे काय? म्हणजे तुम्ही रामरायांनाच विचारा, सीता माऊलींनाच विचारा. आणि मग परत आले आणि रामरायांना गाभाऱ्यामध्ये जाऊन प्रार्थना केली, सीता माते तुम्ही स्वतः सांगा. आणि माऊलींनी येऊन सांगितलं, बाळा दोघांचंही बरोबर आहे, हे नाही देवा बरोबर, हे असं नाही करायचं, एक तर काहीतरी न्याय करा. आम्ही दोघेही भक्त आहे मान्य आहे, पण एक तर हा बरोबर असेल किंवा मी बरोबर असेल, नाही तुम्ही दोघेही बरोबर आहे, कसं काय? मारुतीराया तू इतका संतापलेला होता की तुला सगळंच लाल दिसत होतं रे, म्हणून तुला रक्तपुष्प, तू रक्तपुष्प वाहिलीस. आणि समर्थांना अंतर्ज्ञानाने सगळं रामायण दिसतंय, त्यांनी श्वेतपुष्प वाहिली हे सांगितलेलं बरोबर आहे. स्वतः सीता माऊलींनी निवाडा केला आपल्या पंचवटीमध्ये. आपण केवढे भाग्यवान आहोत. बोलो सियावर प्रभू रामचंद्र की. पुढे पारणं पूर्ण केलं, उद्धवाला साधनेला लावलं आणि समर्थ एक एक गावं पाहत पाहत 11 मारुती त्यांनी स्थापन केली. एक एक शिष्य जमवत चाललेले आहेत, अनेक शिष्य जमवले, अनेक मठ स्थापन केले. प्लेटो अजून एक मानसशास्त्रज्ञ, तो म्हणतो तुम्हाला समाजाचं संघटन करायचं आहे का, तर तुम्ही तरुण मुलांना एकत्रित करा. समर्थ संघटन शास्त्राचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वय वर्ष 10 ते 20 चे तरुण फिरले, 1000 पेक्षा अधिक ठिकाणी. अनेक महंत 1100 ही संख्या, 11 संख्या प्रिय आहे अनेक संतांना, म्हणून 1100 सांगतात. 1100 मठ मंदिर स्थापन केली समर्थांनी. आणि तिथले सगळेच्या सगळे जे महंत आहेत ते वय वर्ष 10 ते 20 च्या मधले आहेत. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, अनेक घ्या, गिरिधर स्वामी, जगन्नाथ स्वामी, कितीतरी महंत, हे सगळेच्या सगळे 10 ते 20 या वयोगटातले आहेत. पण इतक्या कमी वयातल्या बालकांना एकत्रित करायचं, त्यांना सुसंस्कारित करायचं, ज्या ज्या गावाला जातील त्या त्या गावात लोकांना हेरायचं, समाजाचं संघटन करायचं आहे. त्यांनी सगळा समाज बघितला. आणि 1500 वर्षांचं जे आपण आक्रमणाचा काळ म्हणतो, या मुघलांच्या 5 शाह्या या भारतावरती आदळलेल्या होत्या. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल, यवन यांच्यानी इतका तळफाट केलेला होता. एक पहलगामचा परवाचा हल्ला आपण पाहतोय, आपण सगळेजण व्यथित आहोत. आणि त्यावेळेचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. इथे आपल्या इथे नाशिक मध्ये घडलेला 1631 चा कालखंड आहे. स्वतः शहाजी राजेंची भाऊजाई, भावाची पत्नी, राजघराण्यातली स्त्री आहे. आणि ती गोदावरी मातेच्या, म्हणजे जिथे गाडगे महाराजांचा आश्रम आहे, आजही धर्मशाळा जिथे आहे, तिथे त्या ठिकाणी शहाजी महाराजांचा मोठी वास्तू होती, वाडा होता. आणि त्या वाड्यामध्ये ही राजघराण्यातली स्त्री त्यावेळेला तिथे आली होती. का बरं? तर तीर्थयात्रा करायची आहे. ते तरुण स्त्री तिथे स्नानासाठी गोदावरीमध्ये आली. आणि आपण आजही पाहतो की जसं आमदार आले, खासदार आले, मंत्री, कॅबिनेट मंत्री आले की लगेच रस्ता मोकळा केला जातो. तसं स्वाभाविकच होतं. राजघराण्यातली स्त्री तिथे स्नानासाठी येते, तर पूर्णपणे पडदे केले गेले, अनेक सेविकांनी पडदे धरले, सैनिक उभे राहिले. आणि अशा स्थितीमध्ये एक मुघल सरदार आला आणि टोळधाड टाकावी अशा पद्धतीने शहाजी राजेंच्या भाऊजाईला उचलून घेऊन गेला. आपलं दुर्दैव की तो धर्मांतरित झालेला पूर्वीचा राणा प्रतापांच्याच वंशातला तो मुघल, पूर्वीचा राजपूत हिंदू धर्मातला, आणि तो धर्मांतरित झालेला इतका कट्टर मुसलमान, ज्यांनी ह्या शिसोदी वंशीय वंश, छत्रपती शिवरायांचा शिसोदी वंश, त्या शहाजी राजेंच्या भाऊजाईला उचलून दिलं. अत्याचार झाला, तिचा खून करण्यात आला. महाराज दुसरीकडे होते, एका मोहिमेवरती होते. आणि ही सगळी परिस्थिती
ते ज्यावेळेला 31 साली मग नंतर काही दिवसांनी ते आले शहाजीराजे, तर पहिली भेट शहाजीराजांची आणि समर्थांची तिथे गोदावरीच्या काठावर झालेली आहे. आणि हिंदवी स्वराज्याचं बीजांकुरण तिथे पहिल्यांदा झालेलं आहे. काय त्यांच्या गुप्त भेटी झाल्या असतील आणि समर्थांना पुढे काय काय कार्य करायचं आहे त्याचं सुतोवाच त्यांनी शहाजीराजेंच्या समोर केलेलं होतं. शहाजीराजेंनी त्यांना रेड कार्पेट स्वागत दिलं. तुम्ही चला स्वराज्यामध्ये, शिवनेरीवरती चला. 1608 चा समर्थांचा जन्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज 22 वर्षांनी त्यांच्यापेक्षा लहान आहेत. आपल्या बालकावरती उत्तम संस्कार व्हावेत हा एका उत्तम पित्याचा विचार असू शकतो. आणि या तरुण संन्यासाच्या अंगामध्ये जे प्रचंड तेज आहे त्याचा अनुभव शहाजीराजांनी घेतला होता. आणि शहाजीराजांच्या मनामध्येच हिंदवी स्वराज्य उभं करायचं, जरी दाखवायला ते मुघलांची नोकरी करत असले तरी पण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं हे त्यांच्या मनामध्ये पक्क होतं. जिजाऊंना त्यांनी आपले सगळे मनसुबे सांगितलेले होते आणि म्हणूनच त्या दिशेने जिजाऊंनी इतके उत्तम संस्कार छत्रपती शिवरायांवरती पुढे केलेले आपण पाहतो. त्यावेळेला समर्थ शहाजीराजेंना म्हणालेले आहेत, मी आत्ता तुमच्या बरोबर येत नाही, परंतु तुमच्या घराण्यामध्ये साक्षात शंभू महादेवाचा अंश अवतार घेणार आहे. हर हर महादेव. हे छत्रपती शिवराय साक्षात महादेवाचा अंशावतार आहे. त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी पूर्णपणे उभा राहणार आहे. 1100 मठ मंदिरं जी उभी केली ती काही केवळ हरिहरी करण्यासाठी नाही. रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे आणि हा तरुण संन्यासी तो काही दूध बदाम पंचखाद्य खाऊन असा पिळदार शरीराचा झाला नव्हता. रोज मात्यांनी पर्यंत त्या सूर्याचं तेज अंगावर घ्यायचं. कणखर मनगटाचा, झेपावणाऱ्या स्वप्नाचा आणि सळसळणाऱ्या रक्ताचा हा तरुण, आपल्या सारखे तरुण सगळ्या गावोगावी तो हेरायला लागला. आणि धर्मासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. पुढे जो राजा येणार आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं आपल्याला राहायचं आहे. अनेक दस्तऐवजातून, अनेक बखरीमधून हे सिद्ध झालेलं आहे की ज्या वेळेला आग्र्याहून सुटका करून घेतली छत्रपतींनी, तर त्यावेळेला त्यांची प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था झाली, उत्तरेमध्ये सुद्धा प्रयागला वेण्णा स्वामींचा मठ होता आणि तिथे सुद्धा त्यांना मदत झालेली आहे. तिथपासून पुन्हा स्वराज्यात रायगडापर्यंत येऊस्तर आपल्या घरी पोहोचेपर्यंत जी गुप्तहेर यंत्रणा कार्य करत होती ही सगळी गुप्तहेर यंत्रणा ही समर्थांनी उभी केलेली होती. सियावर प्रभू रामचंद्र की जय. हे समर्थ आहेत. तत्वज्ञान तुम्हाला सांगण्यासाठी मला 7 दिवसही पुरणार नाही. मी आज तत्वज्ञानाचा त पण काढणार नाही. पण समर्थांचं वेगळेपण काय आहे हे कदाचित समर्थ आज माझ्या मुखातून बोलवून घेत आहेत. वेळेची मर्यादा मला कल्पना आहे. पण हे समर्थ 1100 मठ मंदिरामधून ते समाज त्यावेळेचा सगळा हेरतायत की लोक हे इतके गर्भगळीत झालेले आहेत. जसं 1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी हेरलं की लोक म्हणत होते मला गाढव म्हणा पण मला हिंदू म्हणू नका, मला काय त्याच. आताही आपल्यातली लिबरल मंडळी बाईच आहेत. आपल्याला काय करायचं, काश्मीरमध्ये झालंय, आपल्याला काय करायचं, हे व्यतीत नाही होणार. काय परिस्थिती बदल आहे. 400 वर्षांची परिस्थिती ना आजची परिस्थिती. हिंदू हा पेटून उठला पाहिजे, हिंदूंचं संघटन झालं पाहिजे आणि धर्मकार्य उत्तम झालं पाहिजे, हा समर्थांचा स्पष्ट आणि कार्य करण्याचा हा मार्ग त्यांनी आपल्या सगळ्या या 1100 महंतांकडून, या तरुण संन्यासांकडून करवून घेतलेला आहे. कल्याण स्वामींसारखा असा तेजस्वी त्यांनी बालक हेरला. कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये त्यांचं प्रवचन चालू होतं आणि त्यांची प्रवचन ऐकून पाराजी पंत अत्यंत प्रसन्न झाले. महाराज आज आमच्या घरी भोजनाला चला रात्री. समर्थ म्हणाले ठीक आहे. समर्थ पाराजी पंतांच्या घरी भोजनासाठी आले. 2 छोटी छोटी बालकं, एक 10 वर्षाचा, एक 8 वर्षाचा, इतकी उत्तम घरामध्ये व्यवस्था करतायत. लोटबोट घरातून सगळं वाढण्याच्या पात्रांना आणायचं, वाढायचं.
समर्थ ज्यावेळेस जेवायला बसले त्यावेळेस त्यांच्या बरोबरीने भोजन मंत्र म्हणू लागायचा. अतिशय शुद्ध उच्चार आहेत. अरे किती सुंदर मुलं आहेत. आणि दक्षिणा म्हणून पाराजी पंतांनी उत्तम प्रकारचं वस्त्र, श्रीफळ, मानचिन्ह, दक्षिणा सगळं ताटामध्ये सिद्ध करून आणलं भोजनानंतर. आणि कुंकुम तिलक केलं. स्वस्ति स्त्रिया विनाशक्य पुण्य कल्याण बुद्धिदा विनायकम प्रिया नित्यम तांच स्वस्तेंद्र वंदुराहा. समर्थ म्हणजे अरे बाबा, आम्हाला जे नको तेच तुम्ही करता. या सगळ्यापासून तर आम्हाला दूर जायचंय. माझ्या अंगावर आहे का काही वस्त्र? कशाला वस्त्र देतोयस? मी कशाला दक्षिणा? मला काय करायची? मी गोसावी आहे. तुझ्या भाषेत गोसावड्या. समर्थ फार स्पष्ट वक्ते होते. मला नको हे काही. मला जे पाहिजे ते दे ना. महाराज काय पाहिजे तुम्हाला? पंत अत्यंत प्रसन्न झाले होते. ते दोन्ही मुलं दे म्हणे मला. तुम्ही तर संन्यासी, तुम्हाला मुलं? अरे धर्म कार्य करण्यासाठी, प्रभू श्री रामचंद्रांचं कार्य दिगंतामध्ये पसरवण्यासाठी मला 2 नाही तर 1 तरी तो हा मोठा मुलगा दे. काय नाव याचं? महाराज नक्की दिला असता, पण ती माझी कुठे आहेत मुलं? कोणाची आहेत? माझ्या बहिणीची आहे. बोलव त्यांना. बहिणीला बोलव. यांचे यजमान, यांचा विवाह झाला, पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांना विरक्ती आली. त्यांनी संन्यास घेतला, निघून गेले. सांगितलं मी पत्नीच्या ऋणातून मुक्त झालोय, तुला पुत्र दिलेत, आता मी जातो. तेव्हापासून माझ्या भगिनीचं सांभाळ मीच करतोय. तिची काही हरकत नसेल तर 1 पुत्र द्यायला मी पण तयार आहे. आणि मग समर्थ म्हणाले, काय माऊली 2 पुत्र देणार का? 1 दिला तरी चालेल, पण एका अटीवर देईल. 2 पुत्र देईल. मला पण तुमच्याबरोबर घेऊन चला. आणि ती माऊली समर्थांबरोबर यायला तयार झाली. मोठा पुत्र अंबाजी, आणि तोच अंबाजी म्हणजे पुढे कल्याण सर. समर्थ 1200 सूर्यनमस्कार घालायचे, तर हा कल्याण 5000 रोज सूर्यनमस्कार घालायचा. सज्जनगडावरती आज तुम्ही गेला असाल तर ते समर्थांसाठी खाली गावातून ज्या तळ्याचं पाणी कावड करून घेऊन यायचे, ते मोठमोठ्या डेगा आहेत. आमची प्रचारकांची 3 दिवस तिथे बैठक होती वरती. मला काही खरं वाटे ना, हे इतके मोठे मोठे हंडे कसे काय कल्याण स्वामी खालून आणत असतील. एवढा मोठा गड चढून यायचं आणि म्हणे की हे पळत चढायचे. 5 मिनिटात कल्याण स्वामी वरती यायचे. आम्ही प्रचारकांनी स्पर्धा लावली. आम्ही पळत 9 मिनिटात चढलो आणि उतरलो. म्हटलं हे इतके मोठमोठ्या डेगा घेऊन 5 मिनिटात चढत कसे असतील? गिरधर पंतांचे सगळे उल्लेख आहेत, बकरी आहेत. आणि हा संन्यासी एवढा शक्तिमान कसा? 5000 सूर्यनमस्कार घालायचे. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे भिक्षा मागायची. आणि भिक्षा म्हणजे केवळ पोट भरण्यासाठी नव्हती. 200 पेक्षा अधिक मनाचे श्लोक त्यांना शिकवले होते. आणि सांगितलं की गावात गेल्यानंतर काय म्हणायचं, काय सांगून लोकांकडनं भिक्षा घ्यायची. शरीर रक्षतु धर्म, हा शरीराचं रक्षण करणे हा धर्म आहे. शरीर रक्षण करायचं असेल तर बाहू आपले वेदार असले पाहिजे, मनगट कणखर वज्रासारखं झालं पाहिजे. आणि तो कल्याण हे कार्य करत होता. ज्या वेळेला चाफळच्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार होती, छत्रपती शिवरायांनी एक सुंदर हत्ती पाठवला होता की मला येता येत नाहीये, पण मी हत्ती पाठवतो. बाकी सगळी व्यवस्था केली. 5 गावांना भोजन देण्याची, प्रसादाची, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आणि मिरवणूक निघाली तर हा हत्ती अचानक पिसाळला, चौताळला. हत्तीच्या पाठीवरती माहुतांनी ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती होत्या त्या पटापट खाली फेकायला सांगितल्या. शिष्यांना सांगितलं की झेला. आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे लगेच शिष्यांनी त्या मूर्ती सगळ्या झेलल्या. पुढे आबाल वृद्ध या मिरवणुकीमध्ये आहेत, ते या हत्तीच्या पायाखाली चिरडले जातील हे व्हायला नको म्हणून समर्थांनी आदेश केला, कल्याणा आवर त्या हत्तीला. समर्थांची ती आज्ञा. क्षणाचाही विचार केला नाही. आणि हत्ती तिकडून येतोय तर हा मागे पळत सुटला. बाकी सगळ्या लोकांना वाटलं की आपल्या गुरूंची आज्ञा पाळत नाही, हा तर पळून चालला. ज्या वेळेला वाघाला मोठी झेप घ्यायची असते तो 5 पावलं मागे जातो. मागे गेला हत्तीच्या दिशेने
त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि जो धावत गेला आणि एकदम मारुतीरायासारखं उड्डाण केलं ते थेट त्या हत्तीच्या सोंडीवरती दोन्ही तलवारी सारख्या त्या सुळ्यांवरती पाय ठेवला आणि पायानी त्यांनी जी मगरमिठी मारली आणि दोन्ही हातांच्या वज्रमुठी बांधल्या आणि जे नॉकआउट पंचिंग सुरू केलं हट घ्या आमच्या भाषेत आणि जे वज्रप्रहार 1 2 3 4 5 10 20 50 सगळेजण पाहत आहेत आणि दण 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 त्या हत्तीच्या मस्तकावरती वज्रप्रहार व्हायला लागले आणि काही क्षणामध्ये त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकायला लागले चक्कर यायला लागले आणि थोड्या वेळात हत्ती खाली कोसळला. ही शक्ती कल्याण स्वामींमध्ये होती. कल्याण स्वामींसारखे असे शिष्य त्यांनी उभे केले की जे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू शकते. समर्थांची सगळी साधनं आज त्यांच्या वेगवेगळ्या मठांमध्ये आहेत. सज्जनगडावर तुम्ही पहा त्यांची जी कुबडी आहे त्या कुबडीमध्ये गुप्ती आहे. कल्याण स्वामींची साधनं डोंगावच्या मठामध्ये आहेत आणि आपल्या इथे उद्धव स्वामींची साधनं आहेत. उद्धव स्वामींचं हे कार्यक्षेत्र राहिलेलं आहे अगरटकळी. अशी सगळी मठ मंदिरं ही शक्ती केंद्र. मारुतीचं मंदिर उभं करायचं म्हणजे गावातले सगळे तरुण संघटित झाले पाहिजेत आणि त्या संघटनेपुढे हे येणारी मुलांची टोळधाड लेंछांची टोळधाड आपल्याला तुडवून लावता आली पाहिजे. हा सूक्ष्म विचार समर्थांच्या ठिकाणी होता आणि म्हणून महंतांनी महंत घडवायचे आहेत. कसे घडवायचे आहेत? एक एक समास आहे. म्हणून मी म्हटलं की 7-7 दिवस पण पुरत नाहीत अशी व्याख्यानं झाली आहेत. तत्वज्ञानावरती आपण नक्कीच पुन्हा त्याचं मंथन करणारच आहोत. काय समर्थांनी काय प्रभू असे लोक उभे केले होते आणि केवळ शक्ती संघटन इतक्यापुरती ते मर्यादित नाही तर त्या काळातले समर्थ इतके आधुनिक विचारांचे होते. चाफळच्या मंदिराचा उत्सव त्यांनी सुरू केला आणि द्वादशीला तिथे गाव जेवण असायचं. 1000-1000 ब्राह्मण जोडपी भोजनासाठी बोलवली जायची. सगळ्या गावाला भोजन तर असायचंच पण या सगळ्या वेदशास्त्री ब्राह्मणांचा आदर सत्कार व्हायचा. त्यांना सोहळं दिलं जायचं आणि माता भगिनींना साडी चोळी दिली जायची. या सगळ्या शास्त्री वृंदांचे एक प्रमुख होते सबनीस. त्यांनी गंमत करायची ठरवली समर्थांची. आदल्या दिवशी एकादशीला समर्थांना येऊन भेटले आणि म्हणाले उद्या आम्ही काही येऊ शकत नाही. का बरं? दुसरा आम्ही कार्यक्रम घेतलाय. 1000 पैकी एकही ब्राह्मण उद्या जेवायला येणार नाही. ठीक आहे म्हणे. समर्थांनी काही फार लक्ष दिलं नाही. हरकत नाही. कल्याणा इकडे आहे. इथून जवळ अमुक अमुक एक गाव आहे 3 मैलावरती. या गावातल्या आजच्या भाषेत सांगायचं तर हरिजन वस्तीमध्ये जायचं आणि तिथल्या 1000 कुटुंबांना घेऊन यायचं. कोण सांगतायत? समर्थ रामदास स्वामी, ज्यांच्यावरती आजचे काही तथाकथित लोक जातीवादाचा शिक्का मारतात. मी अत्यंत जबाबदारीने प्रत्येक विधान करतोय. प्रत्येक विधानाचं प्रूफ आहे, त्याचा पुरावा आहे. आणि त्या गावातले 1000 कुटुंब दुसऱ्या दिवशी आले. समर्थांनी त्या सगळ्या स्त्री पुरुषांना माण नदीमध्ये स्नान करायला पाठवलं. ते सगळेजण स्नान करून आले. सगळ्या माता भगिनींची या सगळ्या महंत स्त्रियांनी ही ओटी भरलेली आहे. त्यांना साडी चोळी दिलेली आहे. स्वतः समर्थांनी या सगळ्या हरिजनांपुढे भूदेव म्हणून साष्टांग नमस्कार घातलेला आहे. सियावर प्रभू रामचंद्र की जय. समर्थ इतक्या आधुनिक विचारांचे आहेत म्हणजे तुम्ही भूदेव आहात. ज्या त्या रामासमोर कुठल्याही ज्ञातीचा भेदाभेद नाही. तर मी कसा पाळून चालेल? आपण सगळ्यांनी कसा पाळून चालेल? तुम्ही सगळेजण भूदेव आहात. सगळ्यांना नमस्कार केलेला आहे आणि सगळ्यांना धोतर दिलेलं आहे, वस्त्र दिलेलं आहे, नारिकेल श्रीफळ दिलेलं आहे, त्यांचा आदर सत्कार दक्षिणा दिलेली आहे. इतक्या आधुनिक विचारांचे समर्थ होते. समर्थांच्या व्यक्तिमत्वामध्ये जसं संघटन कौशल्य आहे, धर्माचं रक्षण आहे, तसं अधिक अध्यात्माचा विचार जो आहे तो इतका सखोल आहे. त्यांच्या जीवन मार्गाचं तत्व निश्चित ठरलेलं आहे, अभ्युदय आणि निश्रेयस. ज्यांना ब्रह्मचर्य पेलणार आहे त्यांच्यासाठी ब्रह्मचर्याच्या मार्गाने,
आणि जे आपल्यासारखे सगळे ग्रहस्थ आहेत त्यांच्यासाठी ग्रहस्थ धर्मानुसार दासबोधाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की जो अखंड ब्रह्मचारी राहिला आहे त्यांनी इतका उत्तम प्रपंच कसा करायचा हे काय काय सांगून ठेवलंय हो. वीट भट्टी कशी चालवायची, विटा कशा भाजायच्या इथपासून तर डबे कसे घासायचे, स्त्रियांनी दिवाळीला कशी तयारी करायची, घर कसं चालवायचं, इतकं सगळं उत्तमभूत प्रपंच कसा करावा हे त्यांनी दिलाय. तुकाराम महाराजांनी संसारात राहून उत्तम विरक्त कसं व्हायचं हे जसं शिकवलं तसं समर्थांनी विरक्त सुद्धा कसं राहायचं सगळ्यांमध्ये असा पण कोणात नसा निष्काम कर्मयोग अतिशय उत्तम प्रकारे समर्थांनी शिकवला सगळ्यांना. आणि दासबोधामध्ये त्यांनी अनेक खुणा अशा ठेवल्या की माझ्या नंतर सुद्धा हा संप्रदाय पुढे कार्य करीत राहिला पाहिजे. कल्याण स्वामींना आधीच पाठवून दिलं डोंगावला आणि सांगितलं की जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेला देह ठेवला समर्थांनी अन्न पाण्याचा त्याग केला. अक्का स्वामी म्हणायला लागल्या महाराज असं करू नका, आमच्याकडे पहा. त्यावेळेला समर्थ म्हणाले अक्का इतक्या वर्षात एवढं शिकल्यात का आमच्याकडून? नाही नाही आमचं कसं होणार. महाराज म्हणाले दासबोधामध्ये माझी खूण आहे. दासबोध आणि आत्माराम प्रत्यक्ष मीच आहे. आणि मग तंजावरून आलेल्या मूर्तींमध्ये त्यांनी आपली दृष्टी लावली आणि सगळ्या जवळपासच्या शिष्यांच्या लक्षात आलं की आता समर्थ देह ठेवणार आहे. प्रभू श्री रामचंद्रांकडे ते पाहतायत आणि दोघांचं जीवाशिवाचं मिलन झालं. काही क्षणात त्यांनी योग बलानी स्वतःचा जीवात्मा त्या रामरायामध्ये विलीन केलेला आहे. सियावर प्रभू रामचंद्र की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी देह ठेवला. तिकडे अंतर्ज्ञानाने कल्याण स्वामींना कळालं. कल्याण स्वामींनी पुढच्या सगळ्या क्रिया तिकडे आपल्या डोंगाव मठामध्ये आत्ताचे धाराशिव जिल्हा जिथे आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्हा तिथे डोंगाव मठ आहे. आता त्या मठाच्या चारी बाजूनी पाणी आहे, धरण झालंय. तिथे त्यांनी दशक्रिया 13वा असे सगळे विधी केले. क्षौर केलं तोपर्यंत बाकी त्यांच्या शिष्यांना कळालेलं नव्हतं की काय चाललंय नेमकं. स्वामी आपले मौन काय आहेत आणि क्षौर केल्यानंतर शिष्यांना राहवलं नाही. क्षौर का केलं? कल्याण स्वामींना विचारलं इतका उत्तम जटा सांभार तुम्ही का उठवला? अरे माझा बाप गेला रे. समर्थांनी देह ठेवलाय म्हणून मी क्षौर केला. कल्याण स्वामींनी नंतर सज्जनगडाच्या दिशेने मार्गक्रमण केलं आणि सज्जनगडावरती आले. समर्थांच्या प्रत्येक वस्तूमध्ये पाहतायत कुठेच समर्थ दिसत नाहीयेत. आणि मग समाधीवरती येऊन घसघसा रडताय कल्याण स्वामी. टाहो फोडलाय समर्थ मला दूर लोटलं तुम्ही. आणि ठाय मोकलून ज्या वेळेला कल्याण स्वामी रडले त्यावेळेला चमत्कार झाला. त्या वालुकामुळे समाधीला चीर गेली. त्याच्यातून प्रत्यक्ष समर्थ प्रकट झाले. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी कल्याण स्वामींची समजून काढली. कल्याणा तुला भयंकर त्रास होईल म्हणूनच तुला दूर ठेवला होता रे, पण आता पुढे कसं करायचं? अरे दासबोध आहे ना, आत्माराम आहे, तीच माझी प्रत्यक्ष खूण. आणि आजही कल्याण स्वामीच्या समाधीमध्ये तो पुरावा प्राप्त होतो. क्षम्यता, समर्थांच्या समाधीमध्ये तो पुरावा प्राप्त होतो. त्यावेळेला अक्का स्वामींना पण त्यांनी शब्द दिला होता की ज्या वेळेला तुम्ही मानस पूजा कराल तर मानस पूजेमध्ये मी प्रत्यक्ष येऊन दर्शन देईन. आणि कित्येक महंतांना ज्यांची तपश्चर्या ही त्या ताकदीची झालेली होती त्यांना समर्थ स्वतः दर्शन द्यायचं. आपल्या अंत्यकाळी समर्थांनी रामरायाला मागणं मागितलं की रामराया तुम्ही सांगितलेलं कार्य
मी या कालावधीमध्ये केलेलं आहे. आता पुढे माझ्या या सगळ्या शिष्यमंडळींना काय केलं तर माझ्यासारखं कार्य करता येईल, समर्थासारखं कार्य करायचं काय असेल तर काय करावं याचं उत्तर तुम्हीच सांगा. तेव्हा रामरायांनी सांगितलं की समर्थ तुमच्यासारखा 13 कोटी रामनामाचा जप जो कोणी साधक करेल तो तुमच्यासारखा होईल, त्याला मी प्रत्यक्ष दर्शन देईल. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थांचं हे अद्भुत चरित्र आहे. या बोबड्या बोलांनी मर्यादित वेळेमध्ये आपल्या समोर ठेवण्याचा त्रोटक प्रयत्न केलेला आहे. तत्वज्ञानासाठी मी डॉक्टरांना सांगेल की मला 1 तास पुरत नाही, 7 दिवसांचा कालावधी काढून ठेवा आणि मगच मी तत्वज्ञानावरती बोलेल. जय श्रीराम.